वर्षानुवर्षांपासून ओबीसी वसतिगृहाची मागणी ओबीसी संघटनांकडून केली जात होती। ते वसतिगृह तर सुरू झाले, मात्र त्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना गेल्या 6 महिन्यांपासून कुठल्याही प्रकारचा निर्वाह व भोजन भत्ता न मिळाल्याने त्यांच्यावर संकट आलेले आहे। त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाच्या 27% मूळ असलेल्या जागांमधून 33,834 जागा कमी झाल्याने समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील हक्क हिरावून घेण्यात आले। याशिवाय ओबीसी विद्यार्थी-विद्यार्थिनींना लागू करण्यात आलेल्या आधार योजनेचा निधी अद्याप न दिल्याने संकट ओढवल्याने आदी मागण्यांना घेत ओबीसी अधिकार मंच संघटनेसह जिल्ह्यातील सर्व ओबीसी बहुजन संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ओबीसी बहुजन कल्याण मंत्री यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। आज आमच्या ओबीसी संघटनेच्या वतीनं ओबीसींची जातनिहाय जनगणना सरकारने करावी या मुख्य मागणीला घेऊन एक दिवसीय धरणे आंदोलन आज करण्यात आलेले होते। त्यानंतर दुसरा मुख्य मुद्दा म्हणजे आमच्या जिल्ह्यात गेल्या आठवड्यात एक मागासवर्गीय मुलीवर अतिप्रसंग करून तिची निर्मम हत्या करण्यात आलेली आहे। त्या हत्येतील आरोपीला कडक शिक्षा व्हावी आणि गोंदिया जिल्हा बँकेमध्ये सामाजिक आरक्षण डावलण्यात आलेलं आहे, ते सामाजिक आरक्षण त्या जिल्हा बँकेच्या भरतीमध्ये लागू करण्यात यावे। यासह ओबीसी वसतिगृहात जे विद्यार्थी आहेत त्यांना निर्वाह आणि भोजन भत्ता देण्यात यावा। प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती जी रखडलेली आहे ओबीसींची ती सरकारने तातडीने देण्यात यावी। महाज्योती संस्थेमार्फत PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शासकीय लाभ देण्यात यावा व जी PhDची राशी असते ती देण्यात यावी। खाजगी विद्यापीठामध्ये जे ओबीसी विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत त्यांना महाज्योती संस्थेचा लाभ देण्यात यावा। परदेश शिष्यवृत्तीकरता त्यांची निवड करण्यात यावी। ओबीसी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे जे आरक्षण कमी झालेलं आहे, राज्यात 33,000 जागा ओबीसींच्या या कमी झालेल्या आहेत, त्या जागा भरून काढण्याकरता मुख्य म्हणजे जनगणना महत्त्वाची आहे। कोर्टानं वारंवार जनगणना करण्याचे निर्देश दिले, पण सरकार जनगणना करत नाही। त्यामुळे जनगणना करून आमच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जागा कमी केलेल्या आहेत त्या भरण्यात यावे। ओबीसी समाजाकरता एक स्वतंत्र सभापतीपद, समाज कल्याण सभापतीपदसारखे ओबीसी बहुजन सभापतीपद जिल्हा परिषद, नगरपंचायत, महानगरपालिकामध्ये लागू करावं। ओबीसी अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावं आणि आमच्यावर ओबीसी समाजावर असंवैधानिक रीतीने लादलेली नॉन क्रिमिलियर ही अट कायमची रद्द करण्यात यावी। या अटीमुळे आमचे ओबीसीचे अनेक विद्यार्थी IASच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरीला लागू शकत नाही। त्यामुळे सरकारने ही नॉन क्रिमिलियरची अट जी लादलेली आहे ती रद्द करावी, कारण की EWSला लाभ देताना नॉन क्रिमिलियरची अट लावलेली नाही, मात्र ओबीसी समाजाच्या विकासाला आळा घालण्याकरता नॉन क्रिमिलियरची अट लावून आमच्या समाजाचा विकास खुंटवलेला आहे। या मागण्यांना घेऊन आम्ही हे आज एक दिवसीय आंदोलन केलेलं होतं। गाव माझा न्यूजकरिता राधाकिशन छोटे, गोंदिया।